सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असून गेल्या महिन्याच्या तुलनेत सोन्यामध्ये 13,000च्या भावात वाढ झाली आहे, तर जीएसटीसह सोने 88,800 रुपयांवर तर चांदीच्या भावाने 1 लाखाचा टप्पा गाठलाय। त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांनी सोने व चांदी खरेदी करण्यासाठी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आजचा जर विचार केला तर आजच्या सोन्याचे भाव जे आहेत 86,300 विदाउट जीएसटी हा भाव आहे। कुठेतरी सोन्याचा भाव कमी होणार या आशेने ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी पाठ फिरवलेली आहे। आपण आहोत सराफा बाजारामध्ये भंगाळे गोल्ड या ठिकाणी पाहतोय, ज्या ठिकाणी सातत्याने आपल्याला गर्दी पाहायला मिळत असते। सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र आज ग्राहकांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे। कुठेतरी ग्राहकांना अपेक्षा आहे की सोन्याचे भाव अजून कमी होतील। कालच्या भावापेक्षा जर आजचा भाव बघितला तर सोन्याचे भाव 800 रुपयाने कमी झालेला आहे। आपल्या सोबत जे सोने व्यापारी आहे आकाश भंगाळे ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। जवळजवळ एका महिन्यात सोन्याचे भाव 13,000 रुपयाने वाढलेले। जानेवारी मध्ये सोन्याचे भाव 75,000 होते, आज थेट 88,000 पर्यंत सोन्याचे भाव गेले होते। तर हा जो इफेक्ट आहे एकदम शॉर्ट टर्म इफेक्ट होता। टॅरिफ रेट वाढण्यामध्ये जो ट्रेड वॉर सुरू आहे US चायनाचा आणि हळूहळू बाकी कंट्रीजचाही यात समावेश होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे सोन्याचे भाव एवढे वाढले होते आणि पुढे जाऊन आता कुठेतरी 1 महिन्याचा कालावधी दिल्यामुळे तर कुठेतरी आता स्टेबलाइज झालंय मार्केट। तर आणि एकदम 800 रुपयाचं करेक्शन आल्यामुळे ग्राहकांना विचार पडला की अरे 88 भाव झालाय तर आता थोडा कमी होईल, तर आपण थांबून जाऊ। तर कुठेतरी ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे सध्या। आज सोन्याचा भाव 88,800 टॅक्सेस पकडून आणि चांदीचा भाव 1,02,000 रुपये आहे। जसं की बघतोय आपण की टॅक्सेससह सोन्याचा भाव 88,000 आणि चांदीचा भाव जर बघितला तर 1 लाखाच्या आसपास आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।